महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यानुसार नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मार्गात सुधारणा करण्यात आली आहे. आता सातारा जिल्ह्याचा यात नवीन समावेश करण्यात आलाय. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला असून यामुळे शक्तीपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 12 वर्षांनंतर सरकारकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानुसार आता 8वी ते 12वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात आज संध्याकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पुढील 24 तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. पुढील 2 दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. मात्र अशातच या संस्थेची चौकशी होणार असून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे विभागाकडून हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात लवकरच आरोग्य विभागात 5000 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील 1.5 महिन्यात सुरू होईल. यासंबंधीची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सीबीआयने बुधवारी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड उद्योगपती अनिल अंबानी आणि काही अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे 3750 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. LICचे प्रादेशिक व्यवस्थापक MK तेजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हेगारी कट रचने, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करणे बंधनकारक असतानाही राज्यातील काही खासगी व अनुदानित शाळा प्रशासनांनी थेट भरती केली आहे. या शिक्षक भरतीवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय आता शासनाने घेतलाय. पवित्र प्रणालीद्वारे न झालेल्या शिक्षक भरतीची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्या चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असून त्यामुळे आता राज्यभरातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनियमित भरतीवर आता टाच येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील साखळे उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे सुमारे 32 अवर्षणग्रस्त गावांना फायदा होणार असून 9600 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यातील प्रदूषित नद्यांच्या पुनर्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 54 नदी प्रदूषण पट्ट्यांवर विशेष प्रकल्प राबवले जाणार आहेत. नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हिडिओ कॉलद्वारे हजर करत सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयाने खरातला पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असतानाच केंद्र सरकारने उद्योगांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खत आणि रसायन उद्योगाला मोठा दिलासा देत सरकारने अनेक पेट्रोकेमिकल कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्य करण्याची घोषणा केली आहे. ही सवलत 2 एप्रिल ते 30 जून या कालावधीसाठी असणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य EKYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सुमारे 68 लाख खाती बंद करण्यात आली आहेत. ज्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत मोठा बदल दिसून आला आहे. मान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 जून महिन्यापासून सुरू होणार असल्याची शक्यता आहे. या मार्गावर 12 स्थानकांसह ही मेट्रो मार्गिका सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण 23 स्थानकं असून मे अखेरपर्यंत या मार्गावरील 12 स्थानकांचं काम पूर्ण करण्याचं पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचं उद्दिष्ट आहे. महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या एका मोठ्या खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आहे. योजनेच्या अंमलबजावणीनंतर करण्यात आलेल्या सखोल पडताळणीनंतर तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा केंद्र सरकार याच आठवड्यात करण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे सुमारे 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार यावेळी महागाई भत्त्यात 3% वाढ करू शकते.